इंजिनियर्स डे निमित्त अहमदनगर शहरात एसाच्या वतीनं नामवंत इंजिनियर उमेश राजे शिर्के यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। उनको एक ऐसी फाउंडेशन तैयार करनी थी जो झुकी हुई साइट के लाखों टन के वजन को आराम से झेल सके। इस चैलेंज को अंजाम तक पहुंचाने के लिए प्रोजेक्ट आर्किटेक्ट टोनी आर्किवोल्ड ने सर्वांना शुभ संध्या। आपल्या संस्थेचे जे पदाधिकारी किंवा मेंबर्स बाहेर उभे असतील तर मी त्यांना नम्र निवेदन करते की त्यांनी कृपया येऊन स्थानापन्न व्हावे, म्हणजे आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू शकू। Distinguished guests, ladies and gentlemen, galaxy of intellects, invited guests, and all my dear fellow colleagues, a very good evening and hearty welcome to one and all. How different is today's evening? Dear audience, you yourself will find the colors of the evening as it unfolds. Currently we are going through very much in a festive mode as our very beloved Ganeshotsav is going on. Ganeshotsav हा एक चैतन्यशील आणि अत्यंत आदरणीय उत्सव आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांमध्ये साजरा केला जातो। हा शुभ प्रसंग भगवान गणेशाचा जन्म दर्शवतो आणि मराठी संस्कृतीमध्ये गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सर्व थरातील लोकांना एकत्र आणणारी सामाजिक आणि सांस्कृतिक घटना आहे। हा काळ रंगबेरंगी सजावटींनी सजलेला असतो आणि घरे जी आहेत गोड पदार्थांच्या सुवासाने दरवलेली असतात आणि बाप्पा मोरया या जयघोषाने हवा गुंजत असते। मराठी परंपरेत गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून तो श्रद्धा, संस्कृती आणि एकात्मतेचा खोल मूर्त स्वरूप आहे। धार्मिक दृष्ट्या हा सण भक्ती, शिस्त आणि एकात्मतेची मूल्ये वाढवतो। गणेश मूर्ती स्थापन करणे आणि नंतर त्याचे विघटन म्हणजे विसर्जन करणे ही विश्वातील निर्मिती आणि विघटन या चक्राचे प्रतीक आहे। तर चला मग हिंदू धर्मात अडथळे दूर करणारा, विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता म्हणून पूजला जाणारा देवता ही मान्यता असणाऱ्या गणेशाला स्मरण करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विघ्नहर्त्या गजानना, सुखकर्त्या विनायका, दुःखहर्त्या गणेशा तू यावस आणि सरस्वतीच्या या दरबारात स्थानापन्न व्हावस। आज भाद्रपद
शके 1946 म्हणजेच रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024. आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स आणि सर्वेयर्स असोसिएशन अहमदनगर आयोजित आणि SRG स्टील जालना प्रायोजित आजच्या अभियंता दिवस या कार्यक्रमात मी आर्किटेक्ट कविता सुशील जैन आपणा सर्वांचे हार्दिक 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 स्वागत करते. आजचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपले आजचे प्रमुख पाहुणे इंजिनियर उमेशजी राजे शिर्के यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊन येण्याची विनंती मी संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर आदिनाथजी दैफळे यांना करते. त्याचप्रमाणे इसाचे उपाध्यक्ष विनोदजी काकडे यांना मी विनंती करते की त्यांनी SRG स्टीलचे रिजनल मॅनेजर श्रीकांतजी चिलकरवार यांना ससन्मान मंचावर घेऊन यावे. त्यानंतर संस्थेचे माजी सचिव प्रदीपजी तांदळे यांना मी विनंती करते की त्यांनी SRG स्टीलचे एरिया सेल्स मॅनेजर अविनाशजी पुरोहित यांना सन्मानपूर्वक मंचावर घेऊन यावे. इसाचे संचालक सदस्य जितेशजी सचदेव यांना मी विनंती करते. महेंद्रजी सोनवणी सिनियर इंजिनियर कंटोन्मेंट बोर्ड अहमदनगर यांना त्यांनी सन्मानपूर्वक मंचावर घेऊन यावं. इसा संचालक प्रितेशजी कांक्रिया यांना मी विनंती करते त्यांनी पूनम पंडित ADTP टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट अहमदनगर यांना सन्मानपूर्वक मंचावर घेऊन यावं. याबरोबरच इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अहमदनगर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अहमदनगर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर अहमदनगर, क्रीडाई अहमदनगर, इंटिरियर डिझायनर्स असोसिएशन अहमदनगर आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया अहमदनगर सेंटर या सर्व संस्थांचे जे सन्माननीय पदाधिकारी इथे उपस्थित आहे, मी एसातर्फे त्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. त्याबरोबरच विविध स्टील सिमेंट कंपन्यांचे अधिकारी वर्ग, बांधकाम व्यवसायासाठी संबंधित हजर असलेल्या विविध मटेरियल्सचे सप्लायर्स, डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स या सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करते. ज्येष्ठ पत्रकार आणि अहमदनगरचे इतिहास प्रेमी भूषण देशमुख सर, ज्यांनी आज आपल्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत त्यांना दुपारी आपल्या शहरातील काही ऐतिहासिक स्थळांची भेट घडवून आणली आणि पूर्ण माहिती दिली, त्यांचे देखील मी एसातर्फे स्वागत करते आणि आजच्या त्यांनी दुपारी दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल त्यांचे धन्यवाद करते. आपणा सर्वांचे मंचावर पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. समारोह में उपस्थित आप सभी से नम्र निवेदन है कि आप सभी जोरदार तालियों के साथ हमारे इन सारे अतिथियों का सम्मान करें. करोड़ों अरबों लोगों की इस विशाल दुनिया में
एक इंसान का किसी दूसरे इंसान के साथ किसी रिश्ते के साथ जुड़ जाना किसी आश्चर्य से कम नहीं है। सर म्यूजिक प्लीज बंद कराएं। एक साधारण सा रिश्ता इसलिए असाधारण होता है क्योंकि उसमें जाति, समाज, दूरी, ऊंच नीच ऐसे किसी भी बंधन के लिए कोई जगह नहीं होती। रिश्ता कोई भी हो, उसके जुड़ने के पीछे होता है अनोखा संयोग, कठिन परीक्षा और मन का तालमेल। एक रिश्ते की सुंदरता तभी है जिसमें हम उसकी गरिमा बनाए रखें और यही हमारा फर्ज भी होता है। और इसी रिश्ते की सुंदरता को बढ़ाने के लिए और अपना फर्ज अदा करने के लिए हम हमारे मंच पर उपस्थित इन सभी सम्माननीय अतिथियों का स्वागत करना चाहते हैं। सर्वप्रथम आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी इंजिनियर उमेशजी राजे सिरके यांचा सन्मान करतील एसाचे अध्यक्ष आदिनाथजी दैफळे। त्यानंतर एसाचे जॉईंट सेक्रेटरी सुनीलजी औटी यांना मी विनंती करेन त्यांनी एसआरजे स्टीलचे श्रीकांतजी चिलकरवार यांचा सन्मान करावा। एसाचे संचालक आर्किटेक्ट नंदकुमारजी घोडके यांना मी विनंती करेन की त्यांनी अविनाशजी पुरोहित यांचा सन्मान करावा। एसाचे संचालक यशजी शहा यांना मी विनंती करेन की त्यांनी टाउन प्लॅनिंगच्या पूनम पंडित मॅडम यांचा सत्कार करावा। एसाचे संचालक श्री सचिन डी डागा यांना मी विनंती करेन की त्यांनी महेंद्रजी सोनावणे सरांचा सन्मान करावा।
आज आपले प्रमुख अतिथी शिर्के सर, त्यांच्या धर्मपत्नी देखील आज या सभागृहात उपस्थित आहेत. तर मी योगिता राजे शिर्के यांना आमंत्रण देईन की त्यांनी यावं मंचावर आणि पूनम पंडित मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी शिर्के मॅडमचा सत्कार करावा. आज आपल्या समारंभात IIIDचे अध्यक्ष अजय अपूर्वा सर उपस्थित आहेत आणि त्यांना त्यांच्या संस्थेतर्फे ईसा संस्थेला इंजिनियर्स डे निमित्त भेट द्यायची आहे. मी आमंत्रित करते IIIDचे अध्यक्ष अजयजी अपूर्वा यांना. त्यांनी मंचावर यावं आणि त्यांच्याकडून सत्कार स्वीकार करतील ईसाचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी. No festival, no puja, no prayer, no auspicious occasion, no celebration is considered complete without the lightning of the lamp, Deepa Prajwalan. It symbolizes our journey from darkness towards light. Brightness and prosperity are the symbols of light. We are about to commence our event by lighting of the lamp. I'll take this opportunity to invite all our dignitaries on the dais. It's our honor to invite all of them on the stage to do the honors. We will deeply appreciate their presence and we welcome them for the Deep Prajwalan. It inspires us all. The flame of words movement, defying gravity, stands as a symbol of our quest for knowledge, upliftment, and to resolve to the rise above all the challenges. It stands as a testament to the power of light over darkness, knowledge over ignorance.
esteemed guests, for leading this auspicious beginning. As the lamp's light continues to radiate throughout the event, let it remind us our collective commitment to knowledge, harmony, and progress. With this luminous start, we now officially declare the event open and proceed with our planned schedule for the event. Respected dignitaries on the dais and off the dais, it gives me immense pleasure to introduce you Sir Bharat Ratna Mokshagundam Vishweshwaraya, on whose birthday today we are celebrating Engineers Day. He was a person who served the profession in n number of ways, whether it's dams, bridges, rivers, culverts, sewage system, water purification and supply, drainage system, industrialization, town planning, slum development, etc., etc., etc. He was master in all. Vishweshwaraya led the country to the path of progress. Each and every of his creations were mighty and magnificent. But far mighty and far more magnificent is the matchless dreamer, doer and creator who paved the way to modern India. आज आपण इथे सगळेजण अभियंता दिवस साजरा करत आहोत, पण हा अभियंता दिवस ज्यांच्या वाढदिवशी साजरा केला जातो त्यांच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. 15 सप्टेंबर 1861 रोजी विश्वेश्वरय्यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील कर्नूल जिल्ह्यातील मोक्षगुंडम या गावी झाला. त्यांचे पूर्वज तेथे 100 वर्षांपासून राहत होते आणि त्या काळी त्यांच्या तिथे गावाचे नाव नावाच्या आधी लावण्याची पद्धत होती. त्यामुळे विश्वेश्वरय्यांचे नाव मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या असे पडले. त्यांचे बालपण मुद्देनहळ्ळी, जे बँगलोर पासून 60 किलोमीटर अंतरावर गाव आहे, तिथे गेले आणि त्यांच्या लहानपणीच संस्कारक्षम मनावरती आईने संस्कृतचे आणि वडिलांनी गणिताचे संस्कार केले. त्यांच्या वडिलांचं निधन वयाच्या 15व्या वर्षीच झालं आणि त्यामुळे मामा रामय्या त्यांना बँगलोर येथे पुढील शिक्षणासाठी घेऊन आले. आपल्या मामांवर आपल्या शिक्षणाचा भार पडू नये म्हणून त्यांनी घरोघरी जाऊन शिकवण्या देण्यास सुरुवात केली आणि ह्या शिकवण्या देऊन ते स्वतःचा चरितार्थ चालवत असे. या शिकवण्या देण्यासाठी त्यांना मैलोन मैल पायी चालावे लागेल. उत्तरार्धात दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझं दीर्घायुष्याचं रहस्य कदाचित बालपणी मी ही जी पायपीट केली आहे त्याच्यातच असावं. हायस्कूलचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बँगलोरच्या सेंट्रल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी BA ही डिग्री प्राप्त केली. प्राचार्य होते चार्ल्स वॉटर्स. विश्वेश्वरय्या त्यांचे आवडते विद्यार्थी आणि म्हणूनच या विद्यार्थ्याला त्यांनी वेबस्टरची इंग्रजीची डिक्शनरी भेट म्हणून दिली आणि माझ्या मृत्यूपश्चात माझी शर्टची सोन्याची बटणे तू या माझ्या प्रिय विद्यार्थ्याला दे असे ते त्यांच्या पत्नीला सांगून गेले आणि त्यांच्या पत्नी देखील
त्यांच्या मृत्यूनंतर ही सोन्याची बटणे विश्वेश्वरय्यांना देण्यासाठी प्रामुख्याने इंग्लंडहून भारतात आल्या होत्या आणि त्यांना ती बटणे दिली त्यांनी. BAचं शिक्षण पूर्ण झाल्यावरती त्यांनी पुण्याच्या कॉलेज ऑफ सायन्समध्ये इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतली. तेव्हाचं ते कॉलेज ऑफ सायन्स आणि आजचं COEP कॉलेज. वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी LCE आणि ECE या पदव्या प्राप्त केल्या. म्हणजे आजच्या काळातली ती बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग असं आपण म्हणू शकू. आणि ही पदवी घेतानाही त्यांनी मानाचं जेम्स बर्कले हे सुवर्ण पदकही घेतलं आणि प्रथम क्रमांक पटकावला. शिक्षण झाल्यानंतर ते शासकीय सेवेमध्ये रुजू झाले आणि 1884 साली त्यांना नाशिक येथे कार्य करण्यास सुरुवात करायला सांगितलं गेलं. पुढे त्यांची बदली धुळे येथे देखील झाली. नाशिक येथे काम करत असताना पांझरा नदीला मिळणाऱ्या उपनद्यांच्या आरपार वक्रनलिका म्हणजेच सायफन बसवण्याचं काम त्यांना दिलं गेलं. काम चालू असतानाच नदीला पूर आला, पण वरिष्ठांचा आदेश असल्यामुळे ते काम थांबवू शकत नव्हते आणि त्यांनी पुराच्या पाण्यात सायफन बसवण्याचं काम पूर्ण केलं आणि वरिष्ठांकडून शाबासकीची थाप मिळवली. त्यानंतर त्यांनी विभागीय परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांची शासकीय नोकरी कायम झाली. पगार होता ₹500. पुढे त्यांना सिंध प्रांतातील सक्कर या जिल्ह्यात पाठवण्यात आलं. तिथे पाणी सिंध नदीतून जिल्ह्याला मिळत असे, पण ते प्रदूषणयुक्त होतं आणि त्या पाण्याला जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध करण्याची नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नव्हती. विश्वेश्वरय्यांनी नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूला विहिरी खोदल्या आणि नदीच्या पात्रातून भुयारी मार्गातून पाणी त्या विहिरींमध्ये एकत्रित केलं आणि हे विहिरींमध्ये आलेलं शुद्ध पाणी टेकडीवरील एका मोठ्या टाकीत पाडले जाईल आणि तिथून मग गावाला पाणी पुरवठा केला जाईल. अशा पद्धतीने जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी न करता त्यांनी कायमचा पिण्याच्या पाण्याचा आणि स्वच्छ पाण्याचा प्रश्न सोडवला. 1910 साली पुण्यामध्ये असताना त्यांनी खडकवासला धरणावर दरवाजे बसवले. हे त्यांचं खूप आश्चर्यकारक संशोधन होतं. कळसूत्री दरवाजे आपण त्यांना म्हणू. या दरवाजांमुळे धरणाचा पाणीसाठा 25% वाढला आणि तो देखील धरणाच्या भिंतीला हात न लावता. पाण्याची पातळी वाढली की दरवाजे आपोआप उघडत आणि पातळी कमी झाली की दरवाजे आपोआप बंद होत. 50 वर्षांनंतर परत जेव्हा विश्वेश्वरय्यांनी या धरणाला भेट दिली तेव्हाही ते दरवाजे पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने काम करत होते तसेच कार्यरत आहेत हे त्यांना आढळून आले आणि त्यांनी संशोधन केलेल्या या पद्धतीलाच पुढे अमेरिकेतील जे सुएझ आणि पनामा कालवा आहे या कालव्यामध्ये पण या पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यांनी सिंचनाची ब्लॉक सिस्टम शोधून काढली आणि भारत सरकारने देखील या योजनेची शिफारस केली. त्यांच्या या योजनेमुळे लाखो एकर ही पाण्याखाली आली जमीन, शेतजमीन आणि खरीप आणि रब्बी पिकांना जीवनदान मिळालं आणि फायदा झाला. 1908 साली त्यांनी मुंबई सरकारच्या सेवेतून निवृत्ती घेतली आणि अधिक ज्ञान संपादन करण्यासाठी अमेरिका, रशिया, स्वीडन, इंग्लंड, इटली, अमेरिका इत्यादी देशांचा प्रवास केला आणि ज्ञान संपादन केलं. पण त्याच वर्षी त्यांनी हैदराबाद येथे सांडपाण्याच्या योजना, सांडपाण्याचा उपयोग शेतीसाठी, रस्ता रुंदीकरण, रस्त्यांचे धूलविरहित कॉन्क्रिटीकरण, गलिच्छ वास्तू निर्मूलन आणि गरिबांचे साठी घरे इत्यादी योजना देखील राबवल्या. त्यांच्या कल्पकतेमुळेच मुसी नदीवरती हिमायतनगर आणि उस्माननगर ही धरणे बांधण्यात आली आणि पुराचा प्रश्न सोडवण्यात आला. नंतर त्यांना म्हैसूरच्या राज्याकडून आमंत्रण आले आणि ते चीफ इंजिनियर पदी रुजू झाले. त्यांचे काम बघून पुढे त्यांना दिवाण ही पदवी देखील देण्यात आली. त्यांनी तिथे काम करत असताना आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय बदल घडवून आणले. अनेक सुधारणा केल्या, अनेक उद्योगधंद्यांची स्थापना केली, म्हैसूर विद्यापीठाची स्थापना केली
भारतातील कोणत्याही राज्यात तोपर्यंत कोणतेही विद्यापीठ नव्हते. विश्वेश्वरय्यांनी ते म्हैसूर राज्यात पहिले विद्यापीठ स्थापन केले. त्यांनी रेशीम उद्योग, साबण उद्योग, चंदन तेल निर्मिती, मेटल फॅक्टरी, क्रोम टॅनिंग फॅक्टरी, हॉटेल्स, प्रिंटिंग प्रेस, आयर्न अँड वूड डिस्टिलेशन वर्क्स, जलविद्युत ऊर्जा, रेल्वे लाईन्स, बंदरे बांधणे, थंड हवेच्या ठिकाणांचा विकास, गेस्ट हाऊसेस, पेपर, स्टील, सिमेंट इत्यादींचे कारखाने इत्यादी अनेक योजना सफलतापूर्वक राबवल्या. या सर्व योजनांमध्ये भविष्यातील प्रगतीचा पाया घालणे आणि भारतातल्या लोकांना आधुनिक पद्धतीने सुसंस्कृत करणे ही उद्दिष्टे होती. त्यांनी भद्रावतीचा पोलाद कारखाना सुरू केला. देशात पहिला मोटार बनवण्याचा कारखाना आणि पहिला विमान बनवण्याचा कारखाना देखील विश्वेश्वरय्यांनी सुरू केला. आपल्या नेहमीच्या कामांबरोबरच विश्वेश्वरय्या कन्सल्टिंग इंजिनियर आणि सल्लागार म्हणून देखील कार्यरत होते. त्यांच्या सल्ल्यानेच मुंबई, कराची, ग्वाल्हेर, नागपूर, राजकोट, अहमदनगर, बडोदा, सांगली, मोरबी, पंढरपूर, भावनगर इत्यादी शहरांचे अर्थनियोजन, प्रशासन, नागरी व्यवस्था, गटार आणि सांडपाण्याच्या व्यवस्था, पाणी पुरवठा इत्यादी अनेक गोष्टींच्या योजना त्यांनी या शहरांमध्ये देखील सफलतापूर्वक राबवल्या. कर्नाटक राज्यातील मैसूर शहराजवळील वृंदावन बाग आणि कृष्णराज सागर या 2 अद्भुत वास्तूंची निर्मिती विश्वेश्वरय्यांनी केली. कृष्णराज सागर हे धरण जेव्हा बांधलं, 8600 फूट धरणाच्या भिंतीची लांबी, 124 फूट धरणाच्या भिंतीची उंची आणि भिंतीचा पाया जो होता 111 फूट एवढं प्रचंड बांधकाम. आणि या बांधकामामुळे 4100 चौरस मैल क्षेत्रातील पाणी धरणात साठले जाणार होते. आणि त्यावेळी या योजनेचा खर्च होता 2,53,00,000 रुपये आणि म्हैसूर संस्थानाचं वार्षिक उत्पन्न होतं 2,22,00,000 रुपये. ताळमेळ कसा बांधणार? तरी देखील 1911 साली धरणाचं बांधकाम सुरू झालं आणि अनेक अडचणींना तोंड देत देत 1930 साली बांधकाम पूर्ण झालं. हे बांधकाम जेव्हा पूर्ण झालं तेव्हा भारतातला सगळ्यात मोठा जलाशय तयार झालेला होता. कोलार खाणीस वीज मिळू लागली होती. आवश्यकतेपेक्षा अधिक वीज मिळू लागल्यामुळे साखर कारखाने, कापड गिरण्या इत्यादी उद्योगधंदे तयार झाले आणि रोजगार निर्मिती झाली. दरवर्षी 1.5 कोटी उत्पन्न म्हैसूर राज्याला मिळायला लागले. वृंदावन गार्डन तयार झाल्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक म्हैसूर राज्याला भेट देऊ लागले आणि अनेक नवीन उद्योगधंद्यांना चालना मिळून रोजगार निर्मिती झाली आणि संस्थानाची आर्थिक भरभराट झाली. 1951 साली विश्वेश्वरय्यांचे वय होते 90 वर्ष आणि त्या वर्षी शासनाने त्यांच्यावर गंगा नदीवर एक पूल बनवण्याची जबाबदारी दिली. अनेक बाबींचा अभ्यास करून त्यांनी रस्ते आणि रेल्वे यांच्यासाठी 2 मजली पुलाचं डिझाईन तयार केलं. 1951 साली या पुलाचं बांधकाम सुरू झालं आणि 1959 साली पूल बांधून तयार झाला. हा जेव्हा पूल तयार झाला तेव्हा विश्वेश्वरय्यांचं वय होतं 99 वर्ष. तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं. पण जगाच्या इतिहासात आजतागायत एकही असं उदाहरण आठवत नाही किंवा सापडत नाही की 99 वर्ष वय असलेल्या अभियंत्याने एवढं महाप्रचंड काम केलं असावं. विश्वेश्वरय्या यांचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला, पण आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली. भारताचा सर्वोच्च बहुमान भारतरत्न 1955 साली त्यांना देण्यात आला. त्यांची राहणी एकदम साधी होती, पण त्यांचं एक ध्येय वाक्य मात्र होतं की रुबाबदार कपडे म्हणजे शिस्त. त्यांची कपडे कधीच चुरगळलेले नसत. ते मैसुरी फेटा परिधान करीत आणि पूर्ण शाकाहारी आणि निर्व्यसनी असल्यामुळेच कदाचित त्यांना इतकं दीर्घ आयुष्य लाभलं. आयुष्याचे शतक ते गाठू शकले.
त्यांची सकाळ सकाळी 6 वाजता होईल आणि संध्याकाळ रात्री 10 वाजता ते झोपी जात. सकाळी थोडा ते मॉर्निंग वॉक देखील करत असत. निसर्ग हा आरोग्य, शक्ती, सुख, चांगला स्वभाव, स्पष्ट डोके आणि तेजस्वी डोळे यांच्याशी संबंध असणारी एक अविनाशी अशी बँकच आहे असे ते नेहमी म्हणत. त्यांचे नियमितपणा, प्रसिद्धी परांगमुखता, निस्पृहपणा, नम्रता, निष्पक्षपातीपणा, कठोर परिश्रमाची वृत्ती, खेळाची आवड, ग्रंथप्रेमी, स्पष्ट वक्तेपणा, सापेक्षी वृत्ती, स्वाभिमानी, दूरदृष्टी आणि उपक्रमशीलता, निर्लोभी, भावनाप्रधान, करुणामय, देशहिताची तळमळ, निष्काम कर्मयोगी इत्यादी अनेक गुण असे जे आहे आजच्या तरुण पिढीला ते नक्कीच प्रेरणादायी ठरतील. संपूर्ण सामाजिक जीवनात यशाची मोठी मोठी शिखरे पादाक्रांत करणारे विश्वेश्वरय्या त्यांच्या आयुष्याला एक दुःखाची मोठी झालर देखील होती. त्यांचे लग्न झाले आणि पत्नी आणि मूल प्रसूतीसमयी दगावले. त्यांनी दुसरे लग्न केले, तेव्हा देखील पत्नी आणि मूल प्रसूतीसमयी दगावले. मातेच्या आग्रहाखातर त्यांनी तिसरे लग्न केले, पण ती पत्नी देखील अपयशी ठरली आणि शेवटी या इतक्या मोठ्या माणसाला संपूर्ण आयुष्य एकाकी घालवावे लागले. विश्वेश्वरय्या आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत भाड्याच्या घरात राहिले. 1943 पासून रेशनवर मिळालेल्या तांदूळाचा भात ते खात असत. वयाच्या 99व्या वर्षापर्यंत चष्मा न लावता ते वाचन करीत असत. ब्रिटिश सरकारने त्यांना सर आणि कैसर-ए-हिंद अशा अनेक पदव्या दिल्या. भारत सरकारने त्यांचा फोटो ते हयात असतानाच पोस्टाच्या तिकिटावर छापला आणि त्यांच्या 100व्या वाढदिवसाची जी शुभेच्छा पत्र त्यांना प्राप्त झाली त्या पत्रांवर विश्वेश्वरय्यांचा फोटो असलेली पोस्टाची तिकिटे लावलेली होती. मला वाटतं हे जगामधलं एकमेवाद्वितीय असं उदाहरण असावं की 100वा वाढदिवस आणि स्वतःची तिकिटे, स्वतःचा फोटो असलेली पोस्टाची तिकिटे. 14 एप्रिल 1962 रोजी वयाची 101 वर्षे आणि 7 महिने पूर्ण करून त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या स्मृतीत बँगलोर येथे विश्वेश्वरय्या सायन्स म्युझियम याची स्थापना करण्यात आली आणि हे म्युझियम अजूनही भारतातील सगळ्यात मोठे सायन्स म्युझियम आहे. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने 1997 सालापासून उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर केला. Dear friends, in his life, he was honored with n number of national and international awards, and n number of awards are honored by his name. N number of institutions were formed by his name. किसी भी कामयाब इंसान की कामयाबी का आकलन इस बात से नहीं होना चाहिए कि वह व्यक्ति कामयाबी के किस शिखर पर आरूढ़ है, बल्कि इस बात से होना चाहिए कि उस व्यक्ति को उस शिखर तक पहुंचने के लिए कौन कौन सी मुसीबतों का सामना करना पड़ा, कौन कौन सी बाधाओं को झेलना पड़ा, कौन कौन से संकटों का डटकर मुकाबला करना पड़ा. ऐसा नहीं है कि किसी सफल इंसान के जीवन में किसी असफल इंसान के जीवन से कम बाधाएं आती हैं, बल्कि कामयाबी सिर्फ उसी को कामयाब बनाती है जो मुश्किलों को आसान कर दे. शेर को कभी जंगल से डर नहीं लगता, मछली को कभी पानी से भय नहीं लगता और पंछी कभी आकाश से नहीं घबराता. ठीक इसी तरह एक शिक्षित और बुद्धिमान व्यक्ति को कभी संकटों से भय नहीं लगता. शिक्षा और बुद्धिमत्ता आदमी को इस कदर बना देती है कि वह विपरीत परिस्थितियों को भी अपनी तरफ मोड़ सके. यही सीख हमें मिलती है सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या इनकी जीवनी से. धन्यवाद. कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या पद्धतीने करायचे असेल तर प्रायोजन देखील तितकंच चांगलं असणं गरजेचं असतं.
आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत SRJ स्टील जालना। या कंपनीने एसाला भूतकाळात देखील अनेक कार्यक्रमांना मदत केलेली आहे, मग ते वेगवेगळ्या आर्किटेक्ट्सचे प्रेझेंटेशन्स असो, इंजिनियर्स डे असो, गरबा रास दांडियाचे कार्यक्रम किंवा कोजागिरी पौर्णिमेचं सेलिब्रेशन असो, आणि महत्त्वाच्या प्रसंगी वर्तमानपत्रांमधून पूर्ण पानांच्या जाहिराती असो, प्रत्येक प्रसंगी SRJ स्टील जालना यांचे एसाला संपूर्ण सहकार्य लाभतं। आणि या कंपनीचे अहमदनगरचे डीलर, सर्व प्रमुख डायरेक्टर, व्हाईस प्रेसिडेंट रोहित मानधने, रिजनल मॅनेजर अनिरुद्ध पांडे, मार्केटिंग हेड अविनाश पुरोहित आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह विशाल येसेकर यांचे एसाला विविध उपक्रमांमध्ये नेहमीच मोलाचे सहकार्य असते। यावर्षी देखील त्यांनी विविध 6 उपक्रमांसाठी एसाला प्रायोजकत्व देण्याची ग्वाही दिलेली आहे। संस्थेबरोबरचे त्यांचे जे संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत, ते असेच वृद्धिंगत होतील हीच सदिच्छा। आता आपण पाहूयात SRJ स्टील या आपल्या आजच्या प्रायोजक कंपनीचे प्रेझेंटेशन। मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करीन की त्यांनी कृपया मंचा समोर खाली यावे, म्हणजे समोरून त्यांना या दृकश्राव्य कार्यक्रमाचा आनंद घेता येईल। साल काफी लंबा समय, 5 दशक। साल काफी लंबा समय है, 5 दशक, अर्धशतक। इतना समय काफी है एक देश को स्वतंत्रता का अर्थ समझने के लिए। इतना समय काफी है एक राष्ट्र को लोकतंत्र का मूल्य जानने के लिए। ये समय काफी होता है एक पीढ़ी को अपनी विचारधारा बदलने के लिए। ये समय काफी होता है एक पीढ़ी में बदलाव लाने के लिए। क्षण जो 50 साल पुराने हैं अब इतिहास बन गए हैं। इसी इतिहास से हमारा निर्माण हुआ है। इसी इतिहास ने आज हमारी पहचान बनाई है और हम इसी ऐतिहासिक निर्माण का हिस्सा बन रहे हैं। श्री ओम स्टील ऐतिहासिक निर्माण के 50 वर्ष, भारत की मजबूती में जुड़े 50 वर्ष। श्री ओम स्टील, मेकिंग इंडिया स्ट्रॉन्गर।
privileged to address the most significant asset of our company, that is our people and our engineers. Welcome. SRJ की ओर से आप सबको Happy Engineers Day. SRJ Pitti Steels is a pioneer of steel manufacturing in Jalna. 1970 में एस्टैब्लिश हुए और 53 इयर्स की जर्नी में हमने साथ मिलकर विंडमिल्स, हाईवेज, शॉपिंग मॉल्स और हर प्रकार के घर इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स में पार्टिसिपेट किया है. Thanks to the dedication and tireless efforts of all of our engineers, we have not only participated in making this firm present across the states, but also making it a strong. With changing times, SRJ has adapted to the highest of technology and ensured that we consistently work on making better product and providing better service to all of you. SRJ वर्ल्ड ऑफ स्टील के नाम से जाना जाता है एंड TMT बर्न्स के साथ साथ मुझे बड़ा गर्व है आप सबको इंट्रोड्यूस करने के लिए कुछ नए प्रोडक्ट्स जो हम लेके आ रहे हैं. इंडिया की सबसे पहली प्रिसिजन HR कॉइल मिल SRJ एस्टैब्लिश कर रही है एंड उसके साथ साथ काफी वैल्यू एडेड प्रोडक्ट्स लाइक BLW पाइप्स, चेकर्ड प्लेट्स, MS प्लेट्स एंड एंटायर कॉइल वर्कशॉप जिसके अंदर कटिंग एंड स्लिपिंग जैसी सुविधाएं आप सबको दी जाएंगी. With the collaboration of best technology providers in India, we have ensured that the product meets highest international standards. I am happy to announce that with the vision laid by our founder, Shri Shantilal Pitti, SRJ Precision HR Coil will now be able to contribute across the globe. Using world-class technology and raw materials, we will now be able to assure you world-class team. To all the engineers, allow me to walk through the process of making SRJ Precision HR Coil. हमारी प्रोसेस सबसे पहले शुरू होती है in selecting the best quality raw material. This curated raw material, along with a refining process to ensure we get desired chemistry, makes the best quality of raw material that can be fed to the hot strip mill. The hot strip mill has certain features. Descaling technology to ensure smooth and shiny surface finish of the product. Advanced width gauge to ensure width tolerance of below 1 mm. Advanced thickness gauge to ensure thickness tolerances across the length of less than 50 microns. Laminar cooling technology to ensure consistency of the grades. And a huge variety of grades from E160 to E450. Such is the conception of SRJ Precision HR Coil. Along with this, the specialty of the mill includes a down roller with the coil weight of minimum 4 metric tons. To cater to all the fabrication and specialty steel requirements, we will act as a custom service provider to you. With the help of our cultural sheets, slitted coils, checkered plates, custom and specific grades of steel, we will be able to partner with you in every project that we work with. I invite you to join hands with us in making India stronger. With this video, मैं आप सभी को थैंक यू बोलना चाहता हूँ. सारे इंजीनियर्स, आर्किटेक्ट्स, इंटीरियर डिजाइनर्स, कंस्ट्रक्शन कॉन्ट्रैक्टर्स एंड बाकी सारे लोग जिनका सहयोग रहा है SRJ को आज एक प्रोमिनेंट नेम बनाने में, हम आपका दिल से नमन करते हैं. हम आशा करते हैं कि आगे चलते हुए हम साथ जुड़ के और काम करेंगे और SRJ की ओर से, SRJ की मैनेजमेंट की ओर से हम आप सबको इनवाइट करते हैं इस जर्नी में हमारे साथ आगे बने. आज आप सब यहाँ गैदर हुए हैं, आपने अपना समय दिया, उस चीज़ के लिए थैंक यू. और उसी के साथ इतने सालों के एफर्ट के लिए भी थैंक यू. एंड SRJ we look forward for your continued support. And we are excited to work with you as you move ahead. Thank you and Happy Engineers Day. Dhanyavad SRJ Steel for the sponsorship of today's program. इस विशाल दुनिया में हर जगह कुछ न कुछ अंतर है. व्यक्ति में अंतर है, वस्तु में अंतर है,
दृष्टि में अंतर है, सृष्टि में अंतर है। लेकिन कई चीज़ें ऐसी भी होती है कि जिनमें अंतर होते हुए भी अंतर नहीं होता। गंधहीन फूल और कागजी फूल, इन दोनों में क्या अंतर है? दोनों में ही सुगंध का अभाव है। सूखी नदी और रेगिस्तान, इनमें क्या अंतर है? दोनों ही प्यास बुझाने के लिए बेकार है। धोखेबाज दोस्त और दुश्मन में क्या अंतर है? दोनों ही खतरनाक है। तीखा बाण और तीखी वाणी, दोनों में क्या अंतर है? दोनों ही नुकसान पहुंचाते हैं। तो अंतर भले ही सारी दुनिया में हो, लेकिन हमारे अंतर्मन में कोई अंतर नहीं होना चाहिए। आइए आपके और इस मंच के बीच का अंतर कम करने के लिए और आप सभी का स्वागत करने के लिए मैं आमंत्रित करती हूँ आर्किटेक्ट्स, इंजीनियर्स एंड सर्वेयर्स एसोसिएशन अहमदनगर के अध्यक्ष इंजीनियर आदिनाथ जी दईफळे इन्हें। गुड इव्हनिंग एव्हरीवन। आज इंजिनियर डेचा हा प्रोग्राम आहे, आपण सर्वजण त्यासाठी आलो आहोत। सर्वप्रथम सर्वांना इंजिनियर डेच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आजचे आपले चीफ गेस्ट उमेश शिर्के सर, तसेच हॉनरेबल ADTP पूनम मॅडम, महेंद्र सोनवणे सर, तसेच SRJचे पुरोहित सर, श्रीकांत सर, आपले सर्व संचालक, सर्व उपस्थित मेंबर व उपस्थित सर्व मान्यवर यांचे मी एसच्या वतीने स्वागत करतो। मी आपले चीफ गेस्ट जे आहेत त्यांना याच्याबद्दल थोडंसं 1-2 मिनिटांमध्ये माहिती देतो। सर, आमची असोसिएशन जे आहे एक 37 वर्षापूर्वी फॉर्म झालेली आहे। गेल्या 37 वर्षापासून या नगर सिटीमध्ये, या नगर जिल्ह्यामध्ये काम करते। आमच्या असोसिएशनचे जवळपास 550 मेंबर्स आहेत। ते असोसिएशन फॉर्म झाली तेव्हा असोसिएशनचा हेतू होता की प्रॅक्टिस करत असणारे आर्किटेक्ट असतील, इंजिनियर्स असतील, त्यांना ज्या काही अडीअडचणी येतात, गव्हर्नमेंट ऑफिसेस असतील, प्रायव्हेट काही त्यांना प्रॅक्टिसमध्ये अडचणी असतील, ते सर्वांनी मिळून सॉल्व्ह कराव्या। त्याचबरोबर दुसरा हेतू होता की जसं टेक्निकल फील्डमध्ये असल्यामुळं टेक्निकल गोष्टी जशा अपडेट होतात, सर्वांना त्या अपडेट झाल्या पाहिजे। तर असोसिएशन थ्रू त्यासाठी आपण टेक्निकल सेमिनार घेणं असं हे आपण कंटिन्यूस घेत असतो। दरवर्षी जवळपास आपण 15 ते 20 टेक्निकल सेशन घेत असतो, जेणेकरून सर्व आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स असतात, नवीन जी काही टेक्नॉलॉजी असेल, जे काही कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये अपडेशन असेल, हे सर्वांना मिळावं हा त्याचा हेतू असतो। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, त्या असोसिएशनमुळं प्रॅक्टिस करत असणारे सर्व आर्किटेक्ट असतील, इंजिनियर्स असतील, हे एक फॅमिलीसारखे सर राहतात। कोणाला पर्सनली काही मदत लागली तरी 1 मिनिटात सगळेजण येतात। तर आमची ही एक असोसिएशन जे आहे एक आमची फॅमिली झाल्यासारखं आहे। सगळ्यांना असं वाटतं की आपण एका फॅमिलीमध्ये आहोत। तर या असोसिएशनचं एक चांगली गोष्ट आहे। अशा प्रकारे आमची असोसिएशन या नगरमध्ये काम करत आहे। यानंतर मी आमच्या सभासदांना, आमचे आजचे जे चीफ गेस्ट आहेत त्या सरांबद्दल थोडंसं माहिती देऊ इच्छितो। सरांचा माझा जी ओळख झाली ती 2011 झाली, जेव्हा मी IIT मध्ये होतो। IIT मध्ये असताना प्लेसमेंटसाठी सरच इंटरव्ह्यू घ्यायला आले होते, टेक्निकल ॲक्च्युली। त्यावेळेस सरांनीच माझा इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यांच्या फर्ममध्ये मला त्यांनी घेतलं होतं। आणि त्यानंतर मी 2011, 12, 13 सरांबरोबर स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून काम केलं होतं। सर हे RCC कन्सल्टंट आहेत। सरांची एक फर्म आहे स्पेक्ट्रम टेक्नो कन्सल्टंट म्हणून, आणि ती फर्मचं एक वैशिष्ट्य आहे, त्या फर्ममध्ये सगळे IITians आहेत। सर जे रिक्रुटमेंट करतात ते सगळे IITians यांना रिक्रूट करतात। जवळपास 150 IITians त्यांच्याकडे काम करतात, अशी त्यांची फर्म आहे। आणि दुसरं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सरांचं खूप मोठं काम आहे। सरांचा 25 ते 30 वर्षाचा जो अनुभव आहे, त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये जास्त काम केलेलं आहे। जे फ्लायओव्हर्स आहेत, ब्रिजेस आहेत, मुंबई पुण्यामधले मॅक्सिमम ब्रिजेस सरांकडून झालेले आहेत। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामधील मेट्रोज असतील, नवी मुंबई मेट्रो असेल, दिल्ली फेज 3 मेट्रो असेल, अशा मेट्रोचे बरेचसे
कामं सरांच्या थ्रू झालेले आहेत. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे आपला नगरचा जो फ्लायओव्हर डिझाईन झालेला आहे, कारण फ्लायओव्हरबद्दल सगळ्यांना खूप क्युरियोसिटी आहे, खूप वर्षानंतर झालेला आहे तो सरांनी डिझाईन केलेला आहे. त्यासाठी सरांसाठी आता जोर करतात. सरांबद्दल सांगायचं म्हणजे सर एकदम तसे शांत आहेत, जे मी अनुभव केलं. सर फ्रँकली डिस्कस करायच्या प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येकाला मोटिवेट करत राहणं सरांचा हा नेहमीचा एक त्यांचा स्वभाव आहे. कोणी असेल प्रत्येकाला मोटिवेट करायचे. आता मी सरांना पाहिलं आहे, सरांचं राहणं एकदम सिम्पल आहे, पण त्यांची थिंकिंग खूप हाय, म्हणजे आपण म्हणतो ना सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग, तसं सरांचं व्यक्तिमत्व आहे. आणि सरांच्या फर्ममध्ये काम करणारे मॅक्सिमम इंजिनियर्स तिथून बाहेर पडतात तर स्वतःचं काहीतरी करतात. असं आमच्याबरोबर असणारे बरेच इंजिनियर आहेत की प्रत्येकाने स्वतःचे फर्म चालू केलं. असं सर प्रत्येकाला शिकवतात, मोटिवेट करतात. असं सरांचं एक व्यक्तिमत्व आणि स्वभाव आहे. असे आज चीफ गेस्ट आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा आपल्या सभासदांना फायदाही होईल, त्यांच्यातून मोटिवेशनही मिळेल अशी मी अपेक्षा करतो. यानंतर आजचे आपले स्पॉन्सर जे आहेत SRGST, त्यांचाही आपल्याला कायम सहयोग असतो. त्यांच्या सहयोगाशिवाय आपल्याला प्रोग्राम करणंही शक्य होत नाही. त्यांनी आपल्याला काही टेक्निकल सिरीजसाठी ते मदत करत असतात. तर सर्व सभासदांना विनंती राहील की त्यांनाही आपण प्रोत्साहन देणं आपलं काम आहे. तर सर्व सभासदांनी त्यांनाही स्पॉन्सर द्यायचं. आणि मी थांबतो. धन्यवाद. आज आपल्या कार्यक्रमासाठी ADTP टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट अहमदनगर येथील इंजिनियर पूनमताई पंडित उपस्थित आहे. आपण पुणे विद्यापीठातून BTech सिव्हिल ही पदवी प्राप्त केल्यानंतर ITPI नवी दिल्ली येथून MTech प्लॅनिंग ही पदवी प्राप्त केली आहे. 2012 मध्ये महाराष्ट्र पब्लिक स्टेट कमिशन परीक्षा उत्तीर्ण करून टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट महाराष्ट्र शासन येथे त्या जॉईन झाल्या. 12 ते 18 असिस्टंट टाउन प्लॅनर आणि 2019 ते 23 टाउन प्लॅनर आणि आता 2023 पासून सध्यापर्यंत असिस्टंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग म्हणून त्या कार्यरत आहेत. पंडित मॅडमना मी नम्र निवेदन करते की त्यांनी मंचावर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण इथे सर्वजण इंजिनियर्स डेच्या सेलिब्रेशनसाठी एकत्रित आलो आहोत. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेल्या सर्व बांधवांना इंजिनियर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. सर विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम यांच्या बर्थ ॲनिव्हर्सरीच्या पार्श्वभूमीवर आपण इंजिनियर्स डे सेलिब्रेट करत असतो. जसं मॅमनी मगाशी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की त्यांचं काम खूप महान होतं. त्यांनी मानवी जीवनाच्या शाश्वत विकासासाठी नेहमी काम केलं होतं. मग ते पूर असू दे, पाणी टंचाई असू दे किंवा ब्रिजेस, जेणेकरून मानवी जीवन सुसह्य त्यांनी बनवलं होतं. तर त्यांच्यामध्ये अशा कोणत्या क्वालिटीज होत्या की ज्या रेस्ट ऑफ इंजिनियर्सपेक्षा वेगळ्या होत्या? तर त्या क्वालिटीज अशा होत्या: कामाबद्दलची निष्ठा, स्वच्छ चारित्र्य, विशाल दृष्टिकोन आणि प्रचंड आशावाद. हे असे चारही गुण त्यांच्यामध्ये होते जे त्यांना इतरांपासून वेगळे बनवत होते. तर मला एकच ह्या ओकेजनवरती सांगण्याचं सारखं आहे की हे गुण आपण देखील आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये अडॉप्ट केले पाहिजे, जेणेकरून आपण जिथे आपण सर्व्हिसेस देतो तिथलं जे आउटपुट आहे ते अजून इफेक्टिव्ह होईल, दर्जेदार होईल आणि आपलंही काम इतरांपेक्षा आउटस्टँडिंग होईल. सो मी पुनश्च एकदा सगळ्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा देते आणि एसआरची जी नवीन कार्यकारिणी स्थापन झाली आहे त्यांच्या वाटचालीस देखील शुभेच्छा चिंतते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. धन्यवाद मॅडम. त्याचबरोबर आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी इंजिनियर महेंद्रजी सोनवणे, सिनियर इंजिनियर कंटोन्मेंट बोर्ड अहमदनगर हे देखील उपस्थित आहेत. त्यांनी आपले BE सिव्हिल मुंबईच्या KJ सोमय्या कॉलेजमधून केल्यानंतर गेल्या 40 वर्षांपासून आपण भिंगार कंटोन्मेंट बोर्ड येथे कार्यरत आहात.
आपण तेथे पाणी पुरवठा, शाळा, दवाखाने, मंगल कार्यालये आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इत्यादींबरोबरच एक नाविन्यपूर्ण उपक्रम व्हेकल एंट्री टॅक्स राबवून कंटोन्मेंटचा रेव्हेन्यू वाढवण्यात मदत केली आहे. मी सोनवणे सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि सभागृहाला मार्गदर्शन करावं. Good evening, everybody. I am Mahendra Sononi, Sectional Engineer, Ahmednagar Cantonment Board. Today I am called by Engineer Adinath Dai Pale, President, Engineer Vinod Kakade, Vice President, and Engineer Abhijit Devi, Secretary, Architect, Engineers and Surveyor Association, Ahmednagar, to attend this function. Thank you for the warm welcome and for giving me the opportunity to be the part of this Engineer Day celebration. It is indeed a pleasure to stand before so many bright minds who are shaping the future of our nation. When I look back at my 41 years in civil engineering, I see not just a career but a journey filled with challenges, learning and growth. Engineering is more than just calculation and blueprints. It is about visualizing a future and building the foundation that bring the vision to life. Throughout my career, I have always believed in two key principles, consistency and accuracy. Whether it was designing a water supply system or constructing a shopping complexes, these principles have guided my work and helped me achieve the goal I set for myself and my team. Engineering is a profession that demands this level of commitment because what we create today will stand the test of time. As I prepare for my next chapter in the construction business, I remain passionate about the power engineering to transform lives and communities. I encourage each of you to embrace the challenges that come your way with determination and clear focus on quality and sustainability. Remember, your work as engineer does not just impact the present, it builds the future. Let us all strive to be mindful to this responsibility and continue to innovate, learn and grow in our profession. Thank you, and I wish you all the best in your engineering projects. Happy Engineers Day. धन्यवाद सर. इस संसार में जो लोग विद्या, धन, बल, ऐश्वर्य, प्रतिष्ठा, कीर्ति और वैभव को प्राप्त करने का प्रयास करते हैं, जिनमें बड़ी बड़ी आकांक्षाएं होती हैं, जिनमें अपनी इच्छाओं को पूरा करने के लिए विवेक और दूरदृष्टि होती है, उनके जीवन का ध्येय होता है कामयाबी. ध्येयहीन और उद्देश्यहीन जीवन का दुनिया में कोई परिणाम नहीं होता और ऐसे लोग खुद दुखी होकर दूसरों के दुख का भी कारण बनते हैं. योग्यता, दृढ़ता और लक्ष्य की एकाग्रता, यह वह जीवन मंत्र है जिसका प्रयोग हर सफल व्यक्तिमत्व करता है और इस मंत्र के साथ जीवन यापन करने वाले लोग एक उच्चतम व्यक्तित्व के धनी होते हैं. आज ऐसे ही उच्चतम व्यक्तित्व के धनी हमारे साथ हमारे बीच मौजूद है. आज के प्रमुख व्याख्याता मुंबई निवासी इंजीनियर उमेश जी राजे शिर्के सर. दळीफळे सर जी ने उनका पहले ही एक छोटा ब्रीफ इंट्रोडक्शन आपको दे ही दिया है. उनके बारे में कुछ और जानकारी मैं आपको देती हूँ.
Today, this task of introducing our chief guest is an honor and really a privilege to me. I know this is a very difficult thing, but he is a man with virtue and simplicity. I feel elated to introduce him to one and all present here. Engineer Umesh Rajesh Shirke, Managing Director, Spectrum Techno Consultant Private Limited, Navi Mumbai. He has 35 years of experience in planning and designing of bridges, flyovers, metros, large span steel structures, marine facilities, industrial structures, pre-stressed and reinforced concrete structures. He is a graduate from VJTI Mumbai in 1987 batch and did his masters from IIT Mumbai in 1991. After working in India's esteemed consultancy firm, Stoop Consultants for over 17 years, in 2004, he founded his own consultancy firm by the name of Spectrum Techno Consultant. And presently, the firm has a strength of 150 employees who are most of IITians and NITians from all over India. Shri Rajesh Shirke was involved in design of many prestigious projects like nuclear containment building, cable stayed bridges, metro rail viaducts, long span steel trusses and arch bridges, pre-stressed radial gates and anchorages, tall chimneys and natural draught cooling towers, etc., etc., etc. Sir, मला थोड़ा दम लागला है. Recently, he was honored with a National Design Award in the field of pre-stressed concrete by Engineers Institution, India. He has completed his master's degree with research on advances in finite element method under the guidance of Dr. C.S. Krishnamurthy. In his firm, he and his team has designed more than 300 projects which are very challenging and complex, some of which are present during his, some of them they have already won numerous awards nationally and internationally. These are all awards are very prestigious. Interestingly, like him, many young Spectrumites have already took inspiration from him and formed their own consultancy firms in all over India. And one of the examples is our today's President of ISA, Dahi Phade sir. Ladies and gentlemen, I appeal to one and all here to give a big round of applause to our today's chief guest and guest of honor to welcome him in Ahmednagar. Thank you. Now, I will be no longer a barrier between the audience and today's main speaker. I request Shirke sir to start with his session. Welcome sir on the dais. So, good evening everybody. आणि माझी ही पहिली विजिट आहे नगरमध्ये. सो थँक्स गोज टू आदिनाथ. अँड आय वॉज रिअली अमेज्ड आफ्टर सीइंग द अहमदनगर. सो रिच ऑफ हिस्ट्री. एवढी प्रचंड इतिहास या शहरामध्ये बनलेला आहे. आणि अनफॉर्च्युनेटली टिल नाव आय वॉज नॉट अवेअर ऑफ इट. आय हॅड रेड समथिंग अबाउट इट बट never got an opportunity to come and see that richness of this city. And thanks to Bhushan ji Deshmukh, he was accompanied me for all the places. आणि तरी सुद्धा मला वाटतं निम्म्यापेक्षा जास्त बघायचे राहून गेलेत. So definitely I will come again just to see and have this wonderful experience. For many reasons, I generally visit many countries, especially Europe. त्यांच्याकडे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी असल्या ना तरी त्याचं एवढं प्रचंड मोठं करून ते दाखवतात आणि वेल डिझर्व्ड. आणि टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू एवढा प्रचंड त्याच्यावर ते काम करतात आणि प्रचंड तिकीट असतात तेवढं त्या बघण्यासाठी.
आणि आपल्याकडे कमीत कमी म्हणून 100 तशा स्ट्रक्चर्स आहेत अहमदनगरमध्ये, आणि दे आर जस्ट लाईन विदाउट एनी नोटीस. म्हणजे इट कुड हॅव बिकम अ मेजर टुरिस्ट अट्रॅक्शन, नॉट डोमेस्टिक बट इंटरनॅशनली. एवढा खजिना आहे या शहरामध्ये. आणि म्हणजे पाहून थोडंसं वाटलं, पण डेफिनेटली बरंच काही करता येऊ शकेल. ओके, सो दॅट वॉज अ स्टार्ट. बरे हे लक्षात. आधी आता मला सांगितलं एक 40-45 मिनिट आपण आय डोंट नो आहे का ऑलरेडी नाही. राहू देत ना. तर आदिनाथनं मला 40-45 मिनिटं सांगितले, पण नाव ऑलरेडी इट इज अबाउट 9:20. तर मी शक्यतो कॉम्प्रेस करायचा प्रयत्न करतो. आफ्टर ग्रॅज्युएटिंग आय जॉईन्ड व्हेरी गुड कन्सल्टन्सी फर्म कॉल्ड स्टूप, आणि तिकडे अतिशय चांगल्या प्रोजेक्टवर आणि चांगल्या प्रख्यात इंजिनियर्सबरोबर काम करायची संधी मिळाली. वन मिस्टर CR अलिमचंदानी, ही ऑल्सो ग्रॅज्युएटेड फ्रॉम पुणे इंजिनिअरिंग कॉलेज and did a diploma in France, and that time the pre-stress concrete technology was a very new. And when that company called Stoop Paris or Stoop International, इथे काही ह्याच्यासाठी भाभा तिकडे गेले होते, आपले होमी बाबा, आणि त्यांना आपला राजस्थानचा जो डोम होता कंटेनमेंटचा, अर्लियर इट वॉज मेड ऑफ स्टील. ही वॉन्टेड टू मेक इट pre-stress because it was a good technology of that day. So he asked that company to open an office in India, that is in Mumbai, and then that particular company started. So I got an opportunity to work with Mr. Alimchandani as well as their chief engineer, Mr. Joglekar. आणि त्यानंतर मग तिथे बरीच न्यूक्लिअर कंटेनमेंट्स वगैरे डिझाईन केले, काही का तारापूर, त्यानंतर राजस्थान, काही केबल स्टे ब्रिजेस केले, काही अतिशय चॅलेंजिंग स्ट्रक्चर केली. देन बट स्टिल आय वॉज नॉट happy with the way the things were, so I decided to quit and start my own. And it went very well. So in last about 20 years, whatever the projects were done, I will do a small brief presentation of that. See, mainly if you see in last say about 75-80 years after the independence, initial days were quite challenging because of the financial condition of the country. But in last, after globalization, that opening of our economy in 90s, the things have changed quite a lot. भरपूर funds आता possible आहेत, आणि lot of urbanization is happening from the rural area. People are migrating toward cities. Even Ahmednagar also you may be facing the same challenges. So the requirement of this civil engineering and architecture both are equally demanding. So here in the so we do almost all sectors in this civil engineering. Next, starting from starting from railways, metros, highways, bridges, ports, harbors, power, nuclear. Then architectural, repairs, rehabilitation, environment, etc. नहीं ठीक है ना, मैं एक्चुअली बोलता हूँ, प्रॉब्लम नहीं है. Next. See, in consultancy firm,
we do a number of services. Mainly working on the infrastructure projects, and all these projects are basically belongs to government, either central government or various state governments. आता ह्यात काय होतं की एखादा ज्यावेळी प्रोजेक्ट यायचा असतो तर वी हॅव टू डू फर्स्ट प्री इंजिनिअरिंग विच इन्क्लूड्स द फिजिबिलिटी, द डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, कॉस्ट एस्टिमेशन, then the procurement assistance, that is basically to help the government to invite the bids and support tendering process. So we consultants get involved in that particular pre-engineering. So once that pre-engineering has happened and the tenders are there for bidding for the contractor, then the second, that is the detail engineering. So if the tenders are item rate, we do that detail engineering for the government. Or if it is the EPC, that is the engineering, procurement and construction, then we will give that service to the contractors. So many contractors approach the consultants like us and we provide that service. If he becomes the lowest and gets the job, then we do the detail engineering. Many times government appoints us to do the project management consultancy. That is the contract management, construction supervision, technical audits, quality and etc. So these are the way we consultant work with the either government or a private bigger contractors. Next. And these are the various Hello. So these are the various sectors in the infrastructure. The first is the transportation, which includes the bridges, highways, metro railways, then actual railway, then the traffic studies, flyovers, etc. So this is the one sector we provide the services. Next, power sector, where the either it is a thermal power plant or a nuclear. There are a number of various structures are there, like a cooling towers, tall chimneys, water management, ash handling, coal handling. Again, there are many hydroelectric plants, etc. So there we provide the services. Next, then the port harbors like a dry dock, queue walls, berthing, platforms, breakwaters, wharves, fisheries, jetties, etc. Next, water resources, water intake structure. Many times we do the intake well in the reservoir or river. Large pumping stations, concrete treatment and conveyance, storage systems, concrete volute pumps, and do the hydraulic studies, surge analysis, etc. Next, the nuclear. I was working on this nuclear containment. We do a number of projects for nuclear. That is a Nuclear Power Corporation, BARC, Indira Gandhi Atomic Project in Chennai, and so on. Next, then architect infrastructure. We have opened a new vertical for this architectural services. Next, so I will just brief you what are the projects we have done in short. So first is basically the flyovers, bridges, and what are the challenges we faced. Next. This is one of the bridge in near Nagpur on the Bandara Road, which is called a cable stayed bridge. You might have seen